पुण्यात तब्बल 92,000 कोटींची घरे विक्रीविना पडून, बांधकाम व्यावसायिकांना घाम फोडणारा रिपोर्ट। जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असलं तरी दुसरीकडे शहरात तब्बल 92,110 कोटी किमतीची घरे विक्रीविना पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। घराची विक्री वाढत असली तरी त्यापेक्षा जास्त वेगाने नवीन प्रकल्प बाजारात येत असल्याने हा साठा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी गेरा डेव्हलपमेंट्स यांनी त्यांच्या ताज्या पुणे रेसिडेन्शियल रियालिटी अहवालात हे धक्कादायक आकडे जाहीर केले आहेत। पुणे, गोवा, बेंगलोर आणि कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत असलेल्या गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार पुण्यातील 2,900हून अधिक प्रकल्प आणि 3.4 लाखाहून अधिक निर्माणाधीन घराचा अभ्यास करण्यात आला आहे। अहवालात नेमकं काय? अहवालानुसार जून 2026 अखेरच्या 12 महिन्यात पुण्यात 92,341 घरांची विक्री झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 7% अधिक आहे। सलग 3 वर्षाच्या मंदीनंतर प्रथमच घर विक्रीत वाढ झाली आहे। मात्र याच कालावधीत 1,01,085 नवीन घरांचे प्रकल्प बाजारात आले, म्हणजेच विक्रीपेक्षा पुरवठा अधिक राहिला। त्यामुळे न विकल्या गेलेल्या घरांच्या साठ्यांचे मूल्य 28% वाढून 92,110 कोटीवर पोहोचले आहे। यामुळे बाजारातील इन्व्हेंटरी ओव्हरहँग म्हणजे उपलब्ध घरे विकण्यासाठी लागणारा कालावधीही 10.8 महिन्यावरून 11.3 महिन्यापर्यंत वाढला आहे। म्हणजे सध्याच्या विक्रीच्या वेगाने हा साठा संपवण्यासाठी जवळपास वर्षभर लागेल। सर्वसामान्यांसाठी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे कोणते? घराची विक्री वाढली। जून 2026 मध्ये संपलेल्या 12 महिन्यात पुण्यात एकूण 92,341 घरांची विक्री झाली आहे। मागील वर्षी हा आकडा 86,666 होता। सलग 3 वर्षे घसरण झाल्यानंतर झालेली ही पहिली वाढ आहे। पगार वाढल्याने घर घेणे थोडे सोपे। गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की नोकरदारांचे वेतन सुमारे 5.9% हे घराच्या किमती वाढण्याच्या दरापेक्षा 4.8% अधिक वेगाने वाढले आहे। यामुळे अफोर्डेबिलिटी इंडेक्स सुधारून 3.94 वर आली आहे, जी गेल्या वर्षी 3.98 होती। किमती वाढण्याचा वेग मंदावला। शहरात घराचा सरासरी दर प्रति चौरस फूट 7,082 झाला असून किमती वाढण्याचा वेग मागील वर्षातील 7.3% वरून आता 4.8% वर आला आहे। रेडी पोझिशन घराचा मोठा तुटवडा। बाजारात एकूण 92,000 कोटींची घरे पडून असली तरी तातडीने राहण्यासाठी तयार असलेली घरे मात्र अतिशय तुटपुंजी म्हणजेच अवघी 2,065 युनिट्स उपलब्ध आहेत। त्यामुळे रेडी पोझिशन घेणाऱ्या अजूनही संघर्ष करावा लागत आहे। न विकल्या गेलेल्या 86,954 घरांपैकी केवळ 2,065 घरेच तात्काळ ताब्यासाठी उपलब्ध आहेत। त्यामुळे लगेच राहायला जाण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांसाठी पर्याय अजूनही मर्यादित आहे। 1 BHK ची संख्या कमी, 3 BHK चा दबदबा। 600 ते 800 चौरस फुटांच्या लहान घरांच्या मागणीत सलग 7व्या वर्षी घट 19% घट झाली आहे। या उलट 1,400 ते 1,600 चौरस फुटापर्यंतच्या मोठ्या घरांच्या म्हणजेच 3 BHK आणि त्याहून मोठ्या घरांच्या मागणीत तब्बल 33% वाढ झाली आहे। अहवालानुसार नवीन प्रकल्पामध्ये आता 3 BHK घरांचा वाटा 33% पोहोचला आहे, तर 1 BHK घराचे प्रमाण केवळ 10% राहिले आहे। त्यामुळे पहिल्यांदाच घर घेणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पर्याय कमी होत असल्याचे चित्र आहे। कोणत्या भागात सर्वाधिक प्रकल्प? अहवालानुसार PCMC झोन 6 आणि पश्चिम पुणे IT कॉरिडॉर झोन 4 या 2 भागात शहरातील 60%हून अधिक नवीन प्रकल्प उभारले जात आहेत। पश्चिम पुण्यात घराचे सरासरी दर 8,592 प्रति चौरस फूट आहे, तर PCMC मध्ये 5,773 प्रति चौरस फूट दर असल्याने तो भाग तुलनेने अधिक परवडणारा मानला जात आहे। रोहित गेरा यांचा इशारा। गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी सांगितले की 3 वर्षाच्या मंदीनंतर घर विक्री सुधारणा दिसत असली तरी डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्प सुरू करताना संयम बाळगणे आवश्यक आहे। त्यांच्या मते नवीन प्रकल्पांची संख्या विक्रीपेक्षा जास्त असल्यामुळेच 92,110 कोटींचा न विकलेला साठा तयार झाला आहे। हा साठा आणखी वाढला तर डेव्हलपर्सच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याबरोबरच प्रकल्प पूर्ण होण्याचे विलंब होऊ शकतो। त्यांनी असेही सांगितले की बांधकाम साहित्य आणि मजुरीचा खर्च अजूनही वाढलेला असल्याने भविष्यात घराच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र ज्या विभागात घराचा साठा अधिक आहे त्या ठिकाणी सध्या खरेदीदारासाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात। पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीचा उडालेला भडका आणि बांधकामासाठीच्या कच्च्या मालाची महागाई यामुळे बांधकाम खर्चात मोठी वाढ झाली आहे। अशा परिस्थितीत घराच्या किमतीतील वाढ मंदावल्याने विकासकांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे।
विक्री कमी करण्याचा धोका असल्याने किमतीत वाढ करणे विकासकांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. यातून विकासकाचा नफा कमी होऊ लागला आहे. पुढे काय? गेल्याच्या अंदाजानुसार 2026च्या उत्तरार्धात पुण्यात दरवर्षी 92 ते 95 हजार घरांची विक्री होण्याची शक्यता आहे. किमतीतील वाढ 5 ते 6% मर्यादित राहू शकते. मात्र जर डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्पाचा वेग कमी केला नाही तर ही आकडेवारी वाढू शकते. तसेच विक्री न झालेल्या घरांमध्ये आलिशान घरांचे प्रमाण अधिक असून त्यांची विक्री होण्यास पुढील 13.5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. एकूणच पुण्यात गृह बाजार सध्या दोन वेगवेगळे चित्र दाखवत आहे. एकीकडे घर विक्रीत सुधारणा होत आहे तर दुसरीकडे विक्रीपेक्षा जास्त घरे बाजारात येत असल्याने 92,000 कोटींची घरे अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुढील काळात डेव्हलपर्स किती संयमाने नवीन प्रकल्प आणतात यावरच पुण्याच्या रिअल इस्टेट बाजाराची दिशा ठरणार आहे.